सुंदर ते ध्यान उभी भीती बारी करगते बरी देवनिया करगते बरी देवते ध्यान उभी भीती बारी करगते देवनिया करगते देवनिया हर गास पितांबरा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्वा सुखाते आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्वा सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 वहा विठ्ठल बरवा वहा विठ्ठल बरवा वहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम सुखे से गाऊ राम नाम सदा गाऊ राम नाम सदा नो ये माग बाधा काळदूत यमाची नो हे मग बाधा काळदूत यमाची नो हे मग बाधा काळदूत यमाची करो वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन खंडल कर्माचे बदन खंडल कर्माचे वदन वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाच विठ्ठल नाम घेऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ आ संता संगे सेवू संता संगे सेवू वासुदेव
धनीवरी वासुदेव धनीवरी वासुदेव धनीवरी वासुदेव धनीवरी वासुदेव धनीवरी वासुदेव धनीवरी लोभ ममता दौडू आशा ममता दवडू आशा विदर व्यथेचा बळसा व्यथेचा बळसा न करू अनेक सायसा करू अनेक साया वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी मुखे वर्माचे हे वर्मा येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी मुख्य वर्माचे वर्मा तेने साधिल सकळ धर्म एका जनार्दनी करो वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे बंधन करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन कंडेल कर्माचे वदन वासुदेव करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन कंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताये डोबार कुमाई कुमाई जय जय ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई सुखे से वो ब्रह्मानंदा सुखे से वो ब्रह्मानंदा सुखे से वो ब्रह्मानंदा गावू राम नाम सदा गावू राम नाम सदा विनेकरी महाराज मागा घ्या मागा घ्या मागा नाम सदा हानो हे मग बाधा हानो हे मग बाधा नो हे मग बाधा नो हे हानो हे मग बाधा काळ तुता यमाची काळ तुता यमाची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण काळदूत यामाचे वासुदेव
वसुदेव वसुदेव वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव वासुदेव जपताची पुंडलिका श्री ज्ञानदेव योगीराज गंगागिरी सद्गुरु नारायणगिरी महाराज पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्रीरामचंद्र छत्रपती शिवाजी अडबंगीनाथ बोलो रे भाई विठला 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 सूर लगा राम सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मगवादा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ
वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनिवर्या लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा बळसा आणि का न करू सायासा वासुदेवा वाचुनिया मुखे वर्मा जेहे वर्मा येणे साधे सकळ धर्मा एका जनार्दनी नाम वासुदेवा आवडी करो वासुदेवा स्मरणा तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन रे वासुदेव जपताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन टाळी वाजवा म्हणा सर्वजण करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन हरि बोल टाळी वाजवा सर्वजन म्हणा सर्वजन म्हणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चराना संताजिया दुसरे चराना संताजिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथे टाळ करे धन्यवाद टाळी वाजवा सर्वजण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा
करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुभो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चरपटाश अडभंग काणीप मच्छिंद्राद्या सौरंगी रेवानक भरतनी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडभंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसी दास राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास प्राप्त प्रसंगी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग सोर थोडा गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग आपल्या पुढे गायला आहे। या अभंगामध्ये महाराज तुम्हा माझी म्हणणं अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात की ते अशा पद्धतीचं आहे। महाराज म्हणतात जीवाला देवापर्यंत नेण्याकरता एकमेव कारण कोण असेल तर ते सद्गुरू संत आहे, साधू आहे। साधू संताशिवाय भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही। यावत जीवाला सर्वात मोठी इच्छा असते ती सुखाची इच्छा असते। इच्छा सुखाची आहे पण प्राप्ती दुःखाची आहे। मग आत्यंतिक दुःख नष्ट व्हावं वाटतं आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी वाटते। त्याकरता काय केलं पाहिजे तर भगवंताचं चिंतन केलं पाहिजे। भगवंताचं जीवन चिंतन हे केलं पाहिजे। सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूते अमाची। सुखाने भगवंताचं सेवन करा, चिंतन करा। परिणाम काय होईल, फायदा काय होईल तर काळदूत यमाची भीती राहणार नाही। म्हणून महाराज म्हणतात आपण सर्व करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन। जन्म मरणाचं बंधन तुटेल, खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची। वासुदेवाच्या जपतानी काय होणार आहे महाराज? जन्म मरणाचं बंधन तुटले जाईल, जन्म मृत्यूचं कर्माचं खंडन तुटले जाईल आणि भगवत प्राप्ती होईल। या करता आम्ही व्रत वैकल्य उपासना केली पाहिजे आणि तीर्थयात्रा केली पाहिजे। पण तीर्थयात्रेला जाताना बळजबरी जाऊ नये, आनंदाने जावं, प्रेमाने जावं। तीर्थयात्रे सुखे जाऊ, सुखाने जावं, पण तिकडे जाऊन एन्जॉय करू नये। वाचे विठ्ठल नाम घेऊ, नामस्मरण करत राहा। यात्रेला जाताय आणि इकडच्या तिकडच्या गप्पा टिंगल चौकड्या करत असेल, यात्रेचं महत्व नाही मिळणार। वाचे विठ्ठल नाम घेऊ हे घेण्याकरता संता संगे सेवू वासुदेव धनिवरी। संताच्या सानिध्यात यात्रेला जाऊ। एकटे जाऊन चालणार नाही, एकटा परमार्थ करून चालणार नाही, तर संत सद्गुरूच्या सानिध्यात यात्रा करा। हे करत असताना 2 पैशाचा खर्च होणार आहे, मग तुम्हाला याच्याकडे त्याग करावा लागेल। लोभ ममता दौडू आशा उदर वेथेचा वळसा, रोज वळसा लागलेला आहे, वेथ्या लागलेली आहेत मागे माणसाच्या। पण महाराज म्हणतात अरे न करू सायासा वासुदेवा वाचुनी, न करू अनेक सायासा, दुसरं सायास प्रयत्न करू नको देवाशिवाय।
आणि हेच खऱ्या अर्थाने जीवनाचं लक्षण मुख्य आहे. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी विठ्ठल विठ्ठल हो अशा अर्थाचा अभंग आज या ठिकाणी गायलेला आहे. मोबाईल द्या, मोबाईल म्हणला. परिणाम ज्यांच्याकरता आज इथे आलेलो आहे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. आज ज्यांनी नर्मदा परिक्रमा चारिधाम यात्रा केलेली आहेत, गंगा पूजन आहे आणि काशी विश्वेश्वराचे माउंदे आहेत, असे किती कार्यक्रम आहे बघा. नर्मदा परिक्रमा 1, चारधाम 2, गंगा पूजन 3 आणि काशी विश्वेश्वराचे माउंदे 4. चारही गोष्टी एकत्र साधलेल्या आहेत. ज्यांनी केलेले आहे त्यांचे नाव आहे सौभाग्यवती दुर्गाबाई भास्कर पाटील दाणे, श्री भास्कर पुंजाजी पाटील दाणे, सौभाग्यवती लीलाबाई गोधाजी डुबे आणि श्री गोधाजी काशीनाथ डुबे, कैलासवासी सौभाग्यवती हिराबाई बाळनाथ डुबे आणि बाळकृष्ण पुंजाजी डुबे, सौभाग्यवती विमलबाई राधाजी डुबे आणि राधाजी काशीनाथ डुबे, आकाश किशन डुबे आणि किसन काशीनाथ डुबे, सुमनबाई आशाबाई किसन डुबे आणि किसन काशीनाथ डुबे, विमलबाई राधाजी डुबे हे राहिलं होतं का, राधाजी काशीनाथ डुबे आणि सुमनबाई भागीनाथ डुबे आणि भागीनाथ काशीनाथ डुबे. सर्व डुबे परिवार आहे, एकच दाणे आहे. हा सर्व परिवार तीर्थयात्रा करून आलेले आहे आणि तीर्थयात्रा करून आज या ठिकाणी माउंद्याची सेवा इथे माझ्याकडे. आपल्या गावातील पारमार्थिक व्यक्तिमत्व आणि गुरुवारी नारंगिरी बाबांची सेवा केलेले रामचंद्र भाऊ देवरे यांना धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून मला इथे आग्रह झाला, इथे घेऊन आले. खऱ्या अर्थाने व्यस्ततेमुळे ही तारीख काही जुळत नव्हती, पण त्यांनी फार आग्रह केला. आपल्याविषयी सर्व सांगितलं की यात्रा आहे महाराज आणि आपण आलो पाहिजे, आमच्यावर आडबंगच कृपा झाली पाहिजे. मला जरा आदेशच दिला. माझी गादी महेश भाऊ आणि सर्व परिवार आहे, फार सुंदर स्वागत केलं तिथे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनी पुरुषण एवढा सुंदर मंडप आहे, तंतोतंत मंडप चांगला आहे, झेंडे फार सुंदर लावलेले आहे, रांगोळ्या फार सुंदर घातलेल्या आहेत आणि आकाशबाजी फटाकडे मात्र तरुणांनी खूप सुंदर वाजवलेली आहेत. या सगळ्याकरता कोटी कोटी शुभेच्छा देतो. भगवंताची आपल्यावर अशीच कृपा होत राहावी ही नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना आहे. कारण काही काही माणसं करतात कार्यक्रम पण भागवा भागवीत करून घेतात, पण इथे मात्र भागवा भागवी नाही. अत्यंत गोड नियोजन केलं आणि या परिवाराने आपल्याला सर्वांना एकत्र केलं. मनापासून सर्व परिवाराला धन्यवाद देतो. डुबे परिवार आणि दाणे परिवार, एकच दाणे कुटुंब आहे, बाकीची डुबे परिवार आहे. आणि मला ज्यांनी बोलवलं ते पुनश्चे आमचे नाहर खेडेकर भाऊंना, देवराम भाऊंना धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला प्रारंभ. विठ्ठल आमचे वागळेचे सोमाशे पाटील, तुम्ही पण आलात, तुम्हाला धन्यवाद. मायबापांनो अभंग गोड आहे. आंधळे बांगळे मुके बैरे वासुदेव आपण म्हणतो आहोत. हा वासुदेव प्रकरणातील अभंग आपल्या बहुतांच्या परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. अभंग फार गोड आहे. हो अभंग समजला, हा अभंग कळाला तर जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. अभंग फार गोड आहे. महाराज भजनाची ज्या काही मालिका संतांनी घालून दिलेल्या आहेत, मंगलचरण पहिला असेल, मंगलचरण दुसरा असेल, मंगलचरण तिसरा असेल, मंगलचरण चौथा असेल, पाचवं असेल, 6वं 7वं प्रकरण जे आहेत आपले, याच्यामध्ये फार सुंदर उपदेश आहे. कधी उपदेश आहे, कधी मागणी आहे, कधी विरायणी आहे, कधी संत प्रकरण आहे, तर कधी भगवंताला जागे करण्याचं प्रकरण आहे, कधी काकडा भजन आहे, तर कधी कधी आंधळे पांगळे वासुदेव आहेत, मुख्य बैरे आहेत, कधी कधी जोगी आहेत. आणि मग गवळणीला आपण प्रारंभ करतो. काय सुंदर प्रकरण आहेत. एकदा हे प्रकरण कळून घेतले पाहिजे. हे प्रकरण जोपर्यंत कळत नाही, त्यातला अधिकार जोपर्यंत कळत नाही, अभंगामध्ये प्रवेश कुठे करावा, कुणी करावा, कसा करावा, या अभंगाचं निवेदन काय. एक
अभंगाचं प्रयोजन काय 2 आणि अभंगाचं आयोजन काय 3, ह्या तिन्ही गोष्टी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही. ध्यानात ठेवा. अभंग फार गोड आहे. आजचा अभंग 6 चरणी आहे आणि पुन्हा 5 चरणी आहे. जर कच्चे भजने असले का अवघड होतो महाराज, पण तुम्ही एवढे गोड आहे पक्के. कधी कधी जर भजने कच्चे असले 6 चरणातल्या चाली लावायच्या की ते जरा जड जात्या. पण तुम्ही चांगले दिसले म्हणून हा अभंग घेतला, नाहीतर साधे जर दिसले असते तर मग घेतला असतो धोकून. माझी एखादी धकाधकीची तुम्हाला धोकून घेतला असतं काय. मग गोड म्हणणारे लगेच लक्षात येतात की बघ मात्र हा 4 चरणी 5 चरणी अभंग आहे. आता या अभंगामध्ये महाराजांनी प्रारंभ करत असताना फार गोड सांगितलं की बाबा रे, तुम्ही आम्ही इथे जन्माला आलेलो आहोत, किती दिवस राहू याची गॅरंटी कोणाला नाही माऊली, कोणालाच नाही. असं कोणी बद्रीभाऊ आहे का मी आलो इथे आणि इतक्या दिवस मी इथे राहील असं कोणी सांगू शकेल का हो? सांगा ना, कोणी सांगू शकेल का? बरं जाऊ दे, हे नको सांगून देऊ. असा कोणी व्यक्ती आहेत का? डुबे परिवाराने, दानव परिवाराने जर हा पुढच्या वर्षी द्वितीय कार्यक्रम जर ठेवला तर मी या मंडपामध्ये इथे पुढच्या वर्षी हजरच राहील. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून देतो. कोणी आहे का तुम्ही बसल्यापैकी? उभ्यापैकी? उभ्यापैकी नाही, बसल्यापैकी नाही, गायनाचार्यपैकी नाही, भजनापैकी नाही आणि कीर्तनकारापैकी सुद्धा नाही. म्हणजे मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही, आपण सर्वजण एकच. लिहिता येत नाही, लिहून देता येत नाही. लिहिता लिहिताच कधी जावा लागेल सांगता येत नाही. सांगता येईल का? मग जन्माचा आणि मृत्यूचा जो अंतर आहे तो किती मोठा आहे, किती लांब आहे, किती दूर आहे, किती जवळ आहे, कोणाला कळत नाही. जन्माला आलो तो दिवस आपल्याला साजरा करता येतो, पण मृत्यूचा दिवस कुठं साजरा करता येतो का? बरं का, जन्मदिवस सर्वजण साजरा करतात, मृत्यू दिवस साजरा करत नाही. पण त्यालाही सामोरे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. विठाल हो, याचा अर्थ असा आहे जन्माला आला म्हणजे मरणार नक्कीच आहे ना. जन्माला आला म्हणजे मरणार नक्की आहे. काही इथं काही नार खेड्यातलं तसं काही नाही. नीट ऐका, लक्ष द्या इकडे. नार खेड्यात असं थोडीच आहे आलेले माणसं जातोच नाही, गेले नसते तर गावात जागा पुरली असती का? म्हणजे माणसालो विचार करा, जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस जाणार आहे. कधी जाणार नाही सांगता येणार. क्षणभंगूर नाही बरबसा, क्षणभंगूर नाही बरबसा, वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा माया काही ना तरी मग गळा पडेल फासा, मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे बळसागा, हुशार थोर आहे बळसागा, पुढे हुशार थोर आहे बळसागा, हुशार थोर आहे बळसागा. राम राम स्मरा आदी, राम राम आदी, राम राम राधे, राम राम राधे. क्षणभंगूर नाही बरबसा, क्षणभंगूर नाही बरबसा, वारे सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा. আহিल तले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे बोलता. আহিल तले मग गळा पडेल फासा, हुशार थोर आहे बोलता. क्षणभंगूर नाही बरबसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मगा गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मरा आधी लाहो कर गाल गाला मुळ बंदी. राम राम स्मरा आधी लाहो करा काळ
गाठ घाला मुळबंदी. बर सांगा माय बापांनो, राम राम स्मरा आधी मारा. स्मरण कधी करा? आधी करा. क्षणाचा भरोसा नाहीये, जावा लागणार आहे. माय बापांनो, जर जावाच लागणार आहे तर कशा करता आलो याचा विचार करा. जावा लागणार हे निश्चित झालं, मग आले कशा करता याचा विचार करा ना. कारण काहींना कशा करता आलो हेही कळत नाही. काही इथे जन्माला आली याचं महत्व कळत नाही. काहीला किती दिवस राहणार आहे हेही कळत नाही, आणि काहीला किती दिवसांनी जावा लागणार आहे हेही कळत नाही. पण निधन कशा करता आले हे कळलं पाहिजे. जन्माला आले कशा करता आले हे कळलं पाहिजे. जन्म मिळाला याचं मूल्य कळालं पाहिजे. किती दिवस जन्माला आल्यानंतर राहणार आहे याचा विचार केला पाहिजे, आणि किती दिवसाने आम्हाला जावा लागणार आहे याचाही विचार आम्ही केला पाहिजे. बरं, याचा विचारच केला नाही आणि आले खाल्ले पिल्ले गेले, काय उपयोग होणार आहे हो? आमचे गावरण लोक म्हणतात जन्माला बस तुम्ही पाहुणी पर्यंत गेले जाईल. बरं, यालाही तुम्हीच म्हणले, यालाही तुम्हीच म्हणले, मी फक्त जन्माला झालो एवढंच म्हणलो होतो. पण म्हणजे इथं आपल्याला दुसरी सांगायची गरज नाही. याला जसा पाणी वाहून मरतो तसं आपल्याला मरायचं नाहीये. आपल्याला इथे आल्यानंतर अमर व्हायचं आहे. बरं का, मरण तर येतच सर्वांना, पण मरण्याकरता जन्माला थोडं झालो, जन्माचं सार्थक करण्याकरता आलो. बरं, या जन्माला आलो, हा जन्म इतका सोपा आहे का हो? इतका सोपा आहेत का? पुन्हा पुन्हा मिळेल इतकी शाश्वती घ्यायची. पुन्हा जन्म नाही म्हणे पंढरीनाथ, तुका 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 म्हणे पंढरीनाथ. मला असं झालं तसं होत, बाकी काय. हा, पुन्हा जन्म नाही आता कळलं तुम्हाला. तुका म्हणे पंढरीनाथा, पंढरीनाथा, पुन्हा जन्म नाही. जन्म नाही रे आणिक, 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 तुका म्हणे माझी भाका, तुका म्हणे माझी भाका, जन्म नाही रे आणिक. जय हो. माय बापांनो, अनेक जन्म नाहीये. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. माय बापांनो, जन्म अनेक नाही, पुन्हा जन्म आता नाही. मग मागुता हा नाही मनुष्य देह. जर मागुता मनुष्य देह मिळणार नसेल, आता जन्म नसेल, पुन्हा जन्माला येणारच नसेल, तर आपण आलो ना कशा करता आलो हे कळायला पाहिजे. ऐकताय तुम्ही नीट? सगळ्यांनी एकाग्र चित्त करा बरं का, नाहीतर मग चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ.
माय बापांनो, चित्त नसेल तरी ते व्यर्थ आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितलेलं आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. आता कुंभ चालू आहे तिथे, महाकुंभ चालू आहे. 144 वर्षांनी आलेला कुंभ चालू आहे. हा पर्वकाळ 144 वर्षांनी आला. कपिला षष्टीचा पर्वकाळ 12 वर्षांनी येतो. अधिक मासाचा पर्वकाळ 3 वर्षांनी येतो. आपल्या गावातल्या सप्ताहाचा पर्वकाळ 1 वर्षांनी येतो. आणि आमचा जन्म मरणाचा पर्वकाळ कधी येतो आणि कधी जातो कळतच नाही. जन्माला यायला माहित नाही, जायला माहित नाही. पण तरी माणसं अजून अंधश्रद्धेत डुबलेले आहेत. हे करायचं मुहूर्त पाहतात, ते करायचं मुहूर्त पाहतात. इकडचे घर इकडं पाडा आणि तिकडं किचन करा म्हणजे चांगलं होईल हे पाहतात. बाबा रे, जन्माला यायचा मुहूर्त नाहीये, मरण्याचा मुहूर्त नाहीये. नाव देवाचं घ्या, सगळं काही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना ठेवा, देवाचं नाव घेऊन काम करा ना. राम भरोसे राम बिनु, राम भरोसे राम बिनु, राम नाम विसवा, राम नाम विसवा. राम भरोसे राम भरोसे राम बिनु, राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगला कुशला मागत तुलसीदास. माय बापांनो, रामाचं नाव घ्या, काम करा. सकळ मंगळ दिदी श्री विठ्ठलाचे नामाधी. त्याचं नाव घेतलं मग मुहूर्ताची गरजच नाही. काही काम करा, त्याचं नाव घ्या, सुरू करा. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमचं तेवढंच चुकतं, मुहूर्तावर विश्वास ठेवतो. ज्यांनी मुहूर्त जन्माला आणलं त्या भगवंताला विसरून जातो, म्हणून सक्सेस होत नाही. लक्षात येतं ना. हा करणारा, घडवणारा आणि सर्व जर देव असेल त्याच्या हातात एक नाही. त्याच्याशिवाय काय होतं महाराज. वृक्षाची पान हलिजाची सत्ता राहिली अहंता मग कुठे. त्याच्याशिवाय चालत नाही ना. तोच सर्व चालवतोय ना. गदीर भरला प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. तोच आहे ना. मग त्याच्याशिवाय नाही. तो सर्वत्र आहे, तोच करतोय ना. मग करता करविता जर तू असेल, चालता चालविता तो जर असेल, मग हे जर त्याच्या हातात असेल, तो करत असेल, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात येत आहे ना. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि तो जो करतो ते बरोबरच करतो, ही भावना आमच्या अंतःकरणात असली पाहिजे. वैये स्वयी जो राम रची राखा, को करी तर्क बडा वही साखा. वैये स्वयी जो राम रची राखा, को करी तर्क बडा वही साखा. रामायणामध्ये तुळशीदास फार सुंदर सांगतात. वैये स्वयी जो रामरची राखा, को करी तर्क बडा वही साखा. मग तो जर करतोय, त्याच्या हातात आहे. आणि त्याच्या नावाने जर चांगलं होत असेल तर पुन्हाच उपाय आहे का. गराला सुधारी पुकराई मिताये, गराला सुधारी पुकराई मिताये. गोविंद सिंधु आनला सिंहाये, गोविंद सिंधु आनला सिंहाये. राम वैये स्वयं जो राम रची राखा, वैये स्वयं जो राम रची राखा, कोई तर्क बड़ा वैसा, कोई तर्क बड़ा वैसा. विचार करा माय बापांनो. गरला सुधारी पुकरही मिताई, गरला सुधारी पुकरही मिताई. गोपद सिंधु अनल शीतलाई, गरला सुधारी पुकरही मिताई. गोपद सिंधु अनल शीतलाई. जमलं महाराज.
वा वा वा, चांगल्या वाजवा हो. तुम्हाला पुन्हा थांबा थांबा थांबा. मोदी सरकार भारतामध्ये 2014 पासून आहे. मोदी सरकार कितीपासून आहे भारतामध्ये? 14 पासून आहे. मोदी सरकारने भारतामध्ये जीएसटी आणून बरेच वर्ष झाली. जीएसटी आणली, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आणली, बरेच वर्ष झाली. पण अजूनही मोदी सरकारने टाळी वाजवण्यावर काही जीएसटी आणलेली नाही. तुम्ही जागी आहे सगळे? टाळी वाजवल्यावर जीएसटी घेतल्या जाईल असं काहीच नाही. मग जोरात टाळी वाजवता विठाला विठाला. महाराजांनी गोड वाजवलं नुसतं असं असल्या तर टोल नाक्यावरच्या रोज भेटतात आम्हाला. टोल नाक्यावर असल्या टाळ्या रोज आहे. काल मी 6 कार्यक्रम होते दिवसभरात. त्या लोणी परिसरात एकदा गेलोही ना आलोही. तिथे आमचे ड्रायव्हर लखनगिरी करते टाळी वाजवणारे असते ना रोडची. आता आम्हाला घाई असते, थांबायला वेळ नसतो. ते यांनी गाडी फास्ट काढली, तिकडून लाईन जास्त होते. यांनी जर दुसरी कोण काढली, कारण आमदार विखे पाटील पण होते आमच्याबरोबर. आणि ती यांच्याकडं असे ते पाहायला लागली. ती बाई होतं की माणूस होतं कळलंच नाही. पण कसा टकोमुक्को बघतोय चांगला असं ड्रायव्हरकडं पाहायला लागले. ती बाई का माणूस. आता यानं म्हटलं लखन ड्रायव्हरला, तू आता सावध राहा बाबा. परिणाम असा झाला, इकून जाताही धावपळ होती, तिकून आता जास्तच होती. आणखी त्या लोणीवरनं परत आलो, ती बाई तिथंच होती. आणि पुन्हा तिकून येताही काही आम्हाला थांबता आलं नाही. 10-20 रुपये काही देता आले. पैसे द्यायला काही हरकत नव्हती, पण वेळच जुळत नव्हता, वेळ पुरत नव्हता. धावपळ होती. 5-6 कार्यक्रम होते रात्री 11पर्यंत. सकाळी 7ला निघालेलो, ते काही थांबता आलं नाही. मग ती याच्याकडे पाहत होती, लाल डोळे करू करू ड्रायव्हरकडे. मी म्हटलं तू एकटा नको भेटू बाबा, आता या रस्त्याने जरा भेटला तरी कोणीतरी जोडी घेऊन जाय. अर्थात अशा टाळ्या वाजवणारे आम्हाला रोज भेटतात. एवढं सांगायचं आहे मला. टाळी वाजवली पाहिजे महाराज. कडकड 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 टाळी वाजवली पाहिजे. कारण टाळी वाजवावी, गुढी उभं राहावी, वाट ही चालावी, पंढरीची बद्री हो. टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजल्याने आयुष्य वाढतं बरं का. बरं का वडगावकर, टाळी वाजल्याने आयुष्य वाढतं. टाळी वाजली, टाळीला टाळाटाळ करू नका. टाळी वाजवायला टाळाटाळ करायचं नाही, त्यांना ठेवा. कारण टाळीने काय होतं? टाळा टाळी लोपलानाद अंगुअंगी मुराला छंद भोग भोगताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल धन्यवाद. ते पुढे वाढेल म्हणून माय बापांनो फार सुंदर आहे. हा फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. माय बापांनो ऐका, टाळ वाजवला पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. पण टाळ वाजवण्याची मर्यादा आहे, टाळी वाजवण्याची मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टी ही मर्यादित असली पाहिजे. दूध तापलं नाही तरी खराब होतं, पण जास्तच तापलं तर उतून वायाला जातं. रबल ताणलं नाही तर महिलांचे केस बांधले जात नाही, पण जास्तच ताणलं तर तुटल्याशिवाय राहत नाही.
प्रमाण असो बरं का. टाळी वाजवताना कशी वाजावी त्याला काही मर्यादा आहे. टाळ वाजवताना कशी टाळ वाजवावी त्यालाही मर्यादा आहे. नाही तर आमचे काही गावरान भजने असतात, माफ करा बरं महाराज, गावरान आणि जर्शी नाही म्हणत मी, जर्शी नाहीचे भजने, पण आमचे बेचारे खेड्यातले काही असतात बिचारे असे IQ असतात. बरं भजनेचे प्रकार बरेचसे हो. काही IQ भजनी, काही देखीव भजनी आणि काही पाठ केलेली भजनी. बरं का, पाठ केलेली भजनी मालिका पाहतात, मग वाचतात, तिच्यात पाहतात आणि मग पाठ करतात. पण काही IQ असतात, याचं ऐकलं त्याचं ऐकलं तेवढं ऐकलं लिहून घेतलं आणि म्हटले. एका गावात असा पाहुणा आला होता, देवराम भाऊ. पाहुणा आला आणि पाहुणा आल्यानंतर त्याला भजनाची हौस फार होती पण येत काही नव्हतं. काहीला हौस फार असते पण येत नसतं, हे तितकंच खरं असतं. हौस होती. आता भजन गावात चालू आहे, तोही तिथे गेला बसला. आता पाहुणा आला म्हटल्यावर तो जावई होता पुन्हा महाराज. जावई पाहुणा म्हटल्यावर काय वर्णन मग त्याचं. बद्री भाऊ जावई पाहुणा आला, लोक म्हटले टाळ घ्या पाहुणे टाळ घ्या. त्यालाही आनंद झाला, दिला टाळ. पण तो असा पट्टीचा काही टाळकरी नव्हता, व्यवस्थित म्हणणार काही नव्हता, मागे म्हणायचं बिचारा. पण त्याला हौस फार होती. पाहुणा गेला आणि त्याला टाळ दिले. आणि टाळ दिल्यानंतर लोक म्हणाले महाराज आता तुम्ही आलाच, पाहुणे आलेले आहेत, आमचे जावई आहे गावचे, म्हणा भजन. त्याला गडबडीत असा आदेश दिला, म्हणा भजन. मग त्याला गडबडीतच म्हणायला लावलं. तो म्हणला वचकनाई का कमलापती. वचकन, तुम्ही जागी का सगळे? वचन ऐका नाही, वचकन ऐका. वचन ऐका कमलापती नाही तर तो म्हणतो वचकन ऐका कमलापती. बाबा रे तू वचकन नाही म्हणू नको, मचकन नाही म्हणू नको, वाटोळू झाल्याशिवाय. तर तसं भजन आहे, टाळ आहे. हा, टाळ वाजवताना काही मर्यादा आहे, गाताना काही मर्यादा आहे, गाताना काही स्वर आहे. आमचे महाराज फार गोड म्हणणारे आहेत. कधी कधी कोणता स्वर कधी आणि केव्हा आणि कुठे लावावा हे जर नाही कळलं तर विसंगती होती महाराज. सकाळच्या वेळेला गायचं असेल, पहाडच्या वेळेला भजन असेल, काकडा भजन असेल, भोपाळे असतील, तेव्हा खरजनल स्वरामध्ये गायलं पाहिजे. एकदम शांत खरजनल असावे, ते मंजूळ स्वर असावे. दुपारच्या वेळेला मध्यमातले स्वर असावे आणि सायंकाळच्या वेळेला शेडजीतले स्वर असावे. शेडजी नाही बरं का, शेडजी नाही तर एका माणसाला सांगितलं शेडजीचे स्वर असावे, त्यांनी गावातला शेडजीच आणला धरून, तुमच्या गावातले स्वर द्या म्हटले. असं नाही. तर हे 3 प्रकार आहे. कोणत्या वेळेला? पहाटच्या वेळेला जर भजन गायचं असेल, सकाळच्या वेळेला उठले असतील, मंदिरात तुम्ही गेला असेल, मंदिरात जाऊन त्या ठिकाणी काकडा भोपाळ्या आरत्या सुरू केल्या असेल तर ते स्वर त्या काळातले वेगळे असतात. पण हा असा गावरान भजनी होता. गेला पहाटे, पाहुणा गेला होता आणि त्यांनी तो मोठा टाळ घेतला, लांब लांब टाळ असतात. आणि मग तिथे लोकांनी सांगितलं म्हणा पाहुणे. मग त्यांनी सुरुवात केली, सुंदर ते ठाण उभे बिटे बरी, सुंदर ते ठाण. तुम्हाला कळलं होतं ना, मदत करा झालं नंतर गेले. सुंदर ते ठाण उभे बिटे बरी, सुंदर ते ठाण उभे बिटे बरी, सुंदर ते ठाण उभे बिटे बरी, सुंदर ते ठाण सुंदर ते ठाण उभे बिटे बरी, सुंदर ते ठाण उभे सुंदर ते ठाण उभे बिटे बरी, सुंदर ते ठाण उभे. त्यांनी सकाळच्या वेळेला टाळ घेतला आणि सुरू केला, सुंदर ते ठाण. आता अशा वेळेला शांत वातावरणामध्ये ही जर चाल म्हटली तर देव सुद्धा गडबडून उठायचं नाही का? अहो माणसं उठवताना काही परंपरा आहे, देवाला उठवताना काही परंपरा आहे. एखादा माणूस झोपलेला असेल बरं का सुभाष पाटील, एखादा माणूस झोपलेला असेल तर त्याला असं गडबड उठ उठ म्हणलं, त्याच्या माथ्यात ते रक्तवाहिन्या बंद पडलेल्या असतात, झोपलेल्या असतात, ते अटॅक येणार नाही का? म्हणजे तुम्हाला विचार करा, त्याला अर्धांगी वायू होईल ना गडबडीत उठल्यावर. असं नाही आहे, शास्त्र असं सांगताय. एखादा माणूस शहाणा झोपलेला असेल बरं का, नीट ऐका, शहाणा माणूस झोपलेला असेल त्याला जरा झोपेतून तो उठूच नाही, झोपेतून उठूच नाही. काहीला उठवल्यावर लय राग येतो, झोपेतून उठवलं लय राग येतो, एक तो उठूच नाही. आणि काहीला उठल्या उठल्या असा राग येतो. आणि जर कदाचित तुम्ही त्याला उठवायला गेले ना, तो उठल्यानंतर त्याला जर उठवायला गेले की त्याच ठिकाणी तो श्वेय देतच उठतो. हे मूर्खा का उठवलो, श्वेस देतो तो उठवणारा, त्याला राग येतो लई. एक असा आहे श्वेस देत उठतो, दुसरा असा आहे जो तिथं जाईल कुठे ज्याला उठवायला, त्याला उठवायला गेल्या गेल्या तो खाडकन ठेवूनच देतो.
दुसरा उठवणारा असा असतो. म्हणजे जर आला ना तर राग येतो, उठवलं ठेवून देतो. आता काही उठवणारे असे असते, एक तर झोपेतून पहिल्यांदा उठू नये आणि मग त्याला जर उठवायचीच वेळ आली तर लांब बांबू घ्यावा. बांबू घ्यावी, डेंगी असती ना लांबदाचा, बाबाची कशी चोपदारची काठी बघा ना, अशी काठी घ्यावी मग ढुसणार, हे उठ उठ उठ, मग त्याला उठावं. पण असं शास्त्र नाही. शास्त्र काय सांगतं नीट ऐका. एक तर उठू नये आणि उठवायचं असेल तर काय करावा नीट ऐका. मोठ्या माणसाला उठवायचं असेल तर त्याचे पाय दाबावे हळूच, पायाला स्पर्श करा. नीट ऐका बरं का महाराज. पायाला स्पर्श करा, स्पर्श ज्ञान होईल, मोठा माणूस उठल्या जाईल. काय म्हणतात, कशा करता मला उठवलेलं आहे, उठवण्याचं कारण काय आहे सांगा ना. का उठवलं मला? लहान्याला उठवायचं असेल तर वेगळं, मोठ्याला उठवायचं असेल तर वेगळं. मोठ्याला उठवायचं असेल तर पाय दाबा, आणि लहान्याला उठवायचं असेल तर डोक्यावरून हात फिरवा. लावून या हात कुरवाळूनी माथा, लक्षात येत आहे का? माथ्यावरून हात फिरावा आणि मग ते हळूच उठतं. ही उठवण्याची प्रक्रिया आहे. पण सकाळच्या वेळेला देवाला जर उठवायचं असेल आणि त्याच्या पुढे ओ सुंदर ते ध्यान, कसं काय चालणार आहे महाराज? ही चालच आहे, पण ही दुपार नंतर म्हणायची चाल आहे. दिवस कल्ल्यावर, हाही कल्ला दिवस आहे कल्ला की मग म्हणावा. सकाळच्या वेळेला नाही. सकाळच्या वेळेला देवाकडे गेल्या सकाळचे स्वर असावे. पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, पांडुरंग हरी, पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी. हे स्वर सकाळी असतात. सकाळच्या वेळेला घेतात जातात ना. आमचे ज्ञानोबाराय गेले देवाकडे सकाळच्या वेळेला. देवा पुढे गेले, हात जोडले आणि मग त्या ठिकाणी देव प्रसन्न झाला आणि देवाची प्राप्ती झाली. सकाळच्या वेळेला गेल्यानंतर ही घटना ज्ञानोबाराय आपल्या मैत्रिणीला सांगतात. तो मला भेटला, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता 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 मना नपुरेची धनी, नपुरेची धनी देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. सकाळच्या वेळेला गेल्यानंतर सकाळी मंदिरात गेले. तो योग्यांना दुर्लभ असणारा देव मी पाहिला, आम्हाला भेटला, दर्शन दिलं. माऊली म्हणतात, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी. काय झालं मग? पाहता पाहता मना नपुरेची धनी देखिला देखिला माय देवाचा देव, देवाचा देव पहिला फिटला हा संदेह निवाले तुझे पण. आतापर्यंत मनामध्ये संदेह होता, ते संपल्या गेलं. दुजा पण संपल्या गेलं. मी त्याला पाहिलं, त्याचं दर्शन झालं. माय बापांनो विचार करा, विचार करा. माय बापांनो तुम्ही पाहिला, त्याचं दर्शन झालं, म्हणून असा देव मला दिसला. त्याचं स्मरण तुम्ही करा, त्याला तुम्ही गा आणि त्याची भक्ती तुम्ही करा आणि त्याचं सेवन तुम्ही करा. करू वासुदेव, करू वासुदेव स्मरण, सुखे देव ब्रह्मानंद. धन्यवाद. हो हो हो
बाय बाप्पांनो, तो भगवान परमात्मा जो आहे, सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. कुठे गाऊ, कधी गाऊ, तर त्याला गायचं आहे अत्यंत सुंदर आवाजामध्ये, अत्यंत सुंदर स्वरामध्ये, अंतकरणातल्या शुद्ध भावनेने त्याला गायचं आहे. म्हणून सुखे सेवू ब्रह्मानंदा. बरं, काय होईल सुखाने सेवन केल्यावर? मग ब्रह्मानंद प्राप्त होईल, त्याचं नामस्मरण घेतल्याने. मग नोहे मग बाधा काळ दूतेमाची, काळाची यमाच्या दूताची भीती राहणार नाही. आपल्याला सर्वांना कशाची भीती महाराज सांगा ना? यमाची भीती सगळ्यांना की नाही? असा कोण व्यक्ती यमाला घाबरत नाही? आणि असेल तर माय पुढे या, गादी आड बघ नाथजी माझी. हा, यमाला जर घाबरणार नसेल तर पुढे या, कुणीच नाही महाराज. कारण यमाची भीती सगळ्यांना वाटते, मरायची भीती सगळ्यांना वाटते. एकदा शास्त्रातलं उदाहरण सांगतो ऐका. नारद मुनी महर्षी व्यासांना भेटायला गेले. महर्षी व्यासांना भेटायला गेले. आता महर्षी व्यासांना भेटायला नारदजी गेले आणि व्यासांचे नातू आहे तासराजजी. त्यांना फार भीती वाटायची मरणाची. मरणाची जे तासराजजींना भीती वाटायची. आणि तिथे तासराजजींना मरणाची भीती वाटायची. नारदजी गेले, तासराजजी आले, म्हणाले नारदजी मला सगळ्यात जास्त भीती वाटते ती मरणाची, नियमाची. तो यम फार डेंजर आहे म्हटले, त्याला वशिला चालत नाही, काहीच चालत नाही म्हटले, दयामाया नाही त्या यमाकडे, त्याला करुणाही नाही म्हटले, त्याची मला फार भीती वाटते. मला सगळ्यात जास्त भीती वाटते मरणाची. मग मरणाच्या यादीतून माझं नाव काढून टाका एवढीच विनंती आहे. तुमचे देवाशी संबंध आहे, आपण नाही की एखाद्या मोठ्या माणसाची ज्याची ओळख असती. हे बघा, त्यांना विनंती करतो, तुमच्याशिवाय हे काही काम होणार नाही. तुम्ही जरा मनावर घेतलं सहज होईल. तुका म्हणे तुम्ही निराविल्या आबरी आणि मग मज हारी उपयोग. हारीची ओळख तुमची आहे ना, तसं तुम्ही निराविल्यावरी प्रार्थना केली तर जवळचे संबंध आहे, निश्चित ते काम होऊन जाईल. जरा सांगा ना त्यांना, एवढी फाईलवर जरा कशाची सही करून टाकायची. कशाची फाईल आहे? मरणाच्या यादीतलं नाव काढून टाकायचं. मला मरायची भीती वाटते. तासराजजी म्हणाले, व्यासजी म्हणाले अहो तुमच्याच घरी भगवान साक्षात भगवंताचा अवतार व्यासांचा आहे. व्यासराजजी तुमचे नातू आहे, तासराजजी आजोबा आहे. आणि तासराजजी म्हणतात की मरणाची भीती वाटते नारदजींना. नारदजी म्हणाले अहो तुम्ही व्यासजीला सांगितलं असतं, महर्षी व्यासांना, कारण भगवान कला अवतार 24 अवतारापैकी व्यासांचा अवतार आहे. आणि मग जर भगवानचाच अवतार तुमच्या घरी येऊन मला वशिला लावला, पण हरकत नाही, जरी माझ्याकडे विनंती केली तर मी निश्चित तुम्हाला मरणाच्या यादीतून त्या फाईलमधून नाव काढून टाकायला टेन्शन घेऊ नका. परिणाम असा झाला, मग व्यासराजजी, तासराजजी आणि नारदजी हे सगळेजण यमधर्माकडे गेले. कोणाकडे गेले? तुम्ही ऐकताय सगळे सोमेश पाटील, यमराजाच्या यमधर्माकडे गेले, धर्मराजाकडे गेले. आता धर्मराजा अचानक आलेले हे माणसं आहे. बरं, आलेले काही पाव खाऊन आतपाव झालेले नव्हते, साक्षात नारद आहे. नारदाला कोणत्याही ठिकाणी कुठेही भेटायला आणि कोणाला भेटायला काही अपॉइंटमेंट लागत नव्हती. मग ते मुख्यमंत्र्याकडे जाऊ द्या की राष्ट्रपतीकडे जाऊ द्या का पंतप्रधानाकडे जाऊ द्या, त्यांना अपॉइंटमेंटची गरज नाही. तिकडचे माईक बंद ठेवतो वाऱ्या. आता आपण सोडलं ते अवघड झालं. विठाला विठाला हो, कल्पना करा. परिणाम असा झाला, अपॉइंटमेंट लागत नव्हते, कारण तेही त्रिभुवनी गमन नारदा सगळीकडे अधिकार होता, जाणी येण्याची सत्ता शक्ती सामर्थ्य होतं. परिणाम असा झाला, नारदजी गेले. नारदजीच्या समोर नारदाबरोबर व्यासराज्य आहे, तासराज्य आहे. आणि मग हे सगळे मंडळी कुठे गेले? यम धर्माकडे गेले, धर्मराजाकडे गेले. आणि धर्मराजाकडे बरं का म्हणे, धर्मराजाकडे ते गेल्यानंतर घटना अशी घडली, धर्मराजाला आनंद झाला. पण एवढे मोठे माणसं माझ्याकडे आले, एवढे मोठे माणसं. धर्मराजाने साक्षात यमधर्माने त्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घातला. कोणापुढे? नारदा पुढे, व्यासजी पुढे. एवढे मोठे माणसाच्या आरती आले आणि त्याच ठिकाणी महाराज आणि मग दंडवत घातला. या तुम्ही मोठी माणसं आज माझ्याकडे कशा आलात, काय काम काढलं? आदेश दिला असता तर घरी येऊन काम करून गेलो असतो. मग तासराजीला जर बरं वाटलं, मग ज्यांच्याकडे आपण काम करायला आलो होतो त्या फाईलमधून नाव काढायला, तोच यांना लटलट कापतो. यम तर याचेच दूत आहे, हा तर राजा आहे, धर्मराज यमराज आहे, यमराजाचा धर्मराज आहे, हा सर्व प्रमुख आहे. याच्या हातावरच यम आहे आणि याच्या हातात यमदूत आहे. या सगळे हे खालचे याच्या हातात आहे. मुख्य मालकच जर यांना हात जोडीत असेल तर आपलं काम झालं समजा. जरा बरं वाटलं कोणाला? बस येऊ का आता कडन जाऊन मी तिकडून. तुम्ही ध्यानात आहे का तुमच्या? मी सांगतो काय, कोणाला भीती वाटत होती मरणाची? गेले व विसरून सगळे. जेवायला आहे सगळ्यांनाच,
नीट आहे का? तासराजजी त्यांना भीती वाटली, नारदजींना सांगितलं. मग व्यासजी त्यांच्या घरात जन्माला आलेले होते. हे सगळे कुठे आले? हा यम धर्मराजाकडे आले. यमाचा राजा धर्मराजाकडे आले. धर्माकडे आले. धर्माने सांगितलं काय सेवा करू? काही नाही म्हटले. हे नारदजी म्हणाले हे व्यासजी आहेत आणि हे व्यासांच्या आजोबा तासराजजी आहेत. हे व्यासराजजी, हे तासराजजी. नारदजी म्हणाले यांना तासराजजींना मरणाची फार भीती वाटते. म्हणले तेवढं एक काम करा, यांचं मरणाची यादीतलं नाव जे आहे ना ते काढून टाका. धर्मराजाने सांगितलं आले तुम्ही, बरं झालं. मोठे माणसं आहे, काम करायलाच पाहिजे. आणि तुमचं नाही करायचं तर करायचं तरी कोणाचं? आणि तुमचं नाही केलं तर आमचं राहणं तरी होईल का? पण असं झालं म्हटले मी आताच यांच्या फाईलवर सही केली आणि आता फाईल असणारे पुढच्या टेबलला गेली म्हणले. लागला नाही याला घाम सुटला ना. धर्मराजाची तो घाम सुटला. कोणाला? तासराजजीला. ही मरणाची भीती वाटली होती. म्हणले पण सही केली. फाईल आता कुठल्या टेबलवर? पुढच्या टेबलवर गेली. जर जाऊन बघा म्हणले. आता आपण चला पुढचा टेबल कोणाचा आहे? यम धर्माकडे गेले होते, यम राजाकडे, यम धर्मराजाकडे. आता ते यम राजाकडे आले सगळे. धर्मराजा आणि यम राजाकडे आले. यमाने पाहिलं आपला मालक धर्मराजा स्वतः यमराजाकडे हात जोडले. मालक काय भानगड आहे? काही नाही म्हणले. नारदजी आले, व्यासराजजी, तासराजजी, याचं असं काम आहे. त्या ठिकाणी यमराजा म्हणाला हे बघा माफ करा, तुमचं काम तर करायलाच पाहिजे होतं, पण माझी सही करून पुढच्या टेबलवर गेली म्हणले. तुम्ही आहे का? ही फाईल कुठे गेले? पुढच्या टेबलवर गेले. आता यमाने सांगितलं हे पुढच्या टेबलवर गेली. आता यमाच्या पुढचा कोणता टेबल? यमाची दूत. यमाचे दूत आहे ना, काम करणारे हाताखालचे नाही राहत का सवंगडी, यमदूत आहे. दूताकडे गेले. यमदूताकडे गेले आणि यमदूताकडे गेल्यानंतर आता पाहिलं कोण? व्यासराजजी, तासराजजी, नारदजी, धर्मराजा आणि यमराजा हे सगळे कोणाकडे आले? यमदूताकडे आले. यमदूत घाबरला. एवढे मोठे मोठे माणसं माझ्याकडे अचानक कसे आले म्हटले. आज एवढा मोठा कार्यक्रम काय काढला म्हणले. एवढी गर्दी झाली कसं काय म्हणले. काय भानगडे, कशा करता आलात? म्हणले काही नाही, हे व्यासांच्या आजोबा तासराजजी आहे, मरणाची भीती वाटते म्हणून यांच्या यादीतून नाव काढा. त्यांनी सांगितलं क्षमा करा, मदत करायला काही हरकत नाही, पण मी माझी सही का करून आत्ताच पुढच्या टेबलला गेली म्हणले पाहिजे. लक्ष देतं? यमदूत काय म्हटला? पुढच्या टेबलला गेली. फाईल पुढच्या टेबलवर आहे. आता पुढचा टेबल कोणाचा असतो? अंतक. त्याला अंतकाळ म्हणतो आपण. अंतकाच्या टेबलला ही गेली आणि त्या अंतकाळाच्या टेबलवर ही फाईल गेली. त्यांनी त्याच ठिकाणी अंतकाकडे ही फाईल गेली मायबापांनो. आणि अंतकाकडे ही फाईल गेल्या आता हे सगळा ताप हा कुठं निघाला? अंतकाकडे आला. आता या अंतकाने पाहिलं स्वतः यमदूत आहे, यमराजा आहे, धर्मराजा आहे, नारदजी आहे, व्यासराजजी, तासराजजी. हा मोर्चा धडक कुठं आला? माझ्याकडे आला. आणि मग मात्र विचारलं काय काम काढलं? म्हणले काही नाही, हे व्यासांचे आजोबा आहे, तासराजजी आहे, यांना मरणाची भीती वाटते. आत्ताच तुमच्याकडे जी फाईल आली ना त्याच ठिकाणी आता त्या फाईलमधून यांचं नाव काढून टाका. अंतकाने सांगितलं आता जमणार नाही, वेळ संपली. मी असणार आता त्या फाईलवर सही करून ऑनलाईन करून टाकली म्हणले. आता काही बदल नाही करता यायचा. तुम्ही जागे आहे का? आता आपल्या भाषेत सांगतो, ऑनलाईन केली बदल होणार नाही. यांचा मृत्यू असा होता, जोपर्यंत तासराजजी, जोपर्यंत यासराजजी, जोपर्यंत नारदजी, जोपर्यंत धर्मराजजी, यमदूत, यम आणि अंतक एवढे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत त्यांचा मृत्यू नव्हता म्हणले. आता सगळे एकत्र आले, मेलेच म्हणले. गेला तिथं पाहता काय, हा काय मरायला गेला होता का? हा मरणाच्या यादीतून नाव काढून घ्यायला गेलता, पण यांच्या प्रारब्धात असं लिहिलं होतं, तसं तसं घडत गेलं. लक्षात आलं? प्रारब्धात जे असतं ते घडत असतं आणि आता ते होणारच असतं. आणि मग यांची भीती प्रत्येकाला जर वाटत असेल आणि यांना वाचवणारा कोण असेल तर फक्त ईश्वरच आहे, त्याच्याशिवाय कोणी नाही. प्रारब्ध बदलण्याची ताकद विश्वरामध्ये दुसऱ्यात नाही. जनमान धन हे तो प्रारब्ध अधीन, हे जरी खरं असलं पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. करण्याची ताकद नाश कोणात आहे? हरीतच आहे. आणि म्हणून त्या हरीला सुखाने जर सेवन केलं तर मग भीती राहत नाही, नाही बाधा राहत नाही. म्हणून सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा. काळदूत यमाची नाही, काळदूताची भीती राहत नाही. म्हणून काय करायचं? करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण.
काळदूत यमाची जर भीती असेल तर काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे बदन, वासुदेव जपताची. वासुदेवाचा जप केला, कर्माचं बंधन संपेल, खंडून जाईल, संपून जाईल. आणि त्याकरता आमच्याकडे पुण्य पाहिजे, आमच्याकडे साधना पाहिजे, आमच्याकडे व्रत पाहिजे, आमच्याकडे उपासना पाहिजे आणि आमच्याकडे तीर्थयात्रा पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर असेल तर तेव्हा आम्हाला मात्र देवापर्यंत जाता येईल. आणि तीर्थयात्रेला जायचं असेल तर तीर्थयात्रा कधी केली पाहिजे? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाहे, तव तू आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. हातपाय चांगली आहे, शरीर चांगलं आहे, ठणठणे शरीर आहे, त्यांनीच यात्रा केली पाहिजे. जर हातपाय चालत नसेल, घरीच आजारी असेल, तिथं जाऊन काय दिवा लावणार आपण? म्हणून यात्रा करायला हातपाय चांगले पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे आणि तेव्हा यात्रा केली पाहिजे. पण यात्रा करत असताना ती यात्रा एकट्याने करू नये. लक्षात येतं ना? यात्रा एकट्याने करू नये. एक, यात्रेला गेल्यानंतर व्यर्थ बडबड करू नये. दोन, पहिल्यांदा एकट्याने यात्रेला जाऊ नये. एक, दुसरं व्यर्थ बडबड करू नये. दोन, आणि तिसरं संताची संगत असली पाहिजे. तीन, ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या आणि मग तीर्थयात्रा खुशाल सुखाने करा. तीर्थ यात्रे सुखी जावो, तीर्थ यात्रे सुखी जावो, तीर्थ विडोबा रुक्माई,
यात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. मायबापांनो, विठ्ठलाचं नामस्मरण करत संताच्या सानिध्यात जर यात्रा केली तर जीवन आपलं असणारं सफल होत असतं. आणि हे यात्रा करत असताना, तीर्थयात्रा करत असताना या परिवाराने चारधाम यात्रा केलेली आहेत. चारधाम यात्रा करायची असेल तर चारधाम यात्रेकरता 2 धामाला 1 महिना लागतो. 2 महिने यात्रेला लागत असतात. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुत्री, रामेश्वरम आदी करून चारधामाची यात्रा जी करतात त्यामध्ये नर्मदा माता परिक्रमा किमान 15 ते 17 दिवस लागतात. 14 दिवसात येतात, 15 दिवसात येतात. तीही यात्रा झालेली आहेत आणि आज यात्रा करून हे इथे आलेले आहेत. यात्रेचं महत्त्व असं आहे, गंगा पूजन या ठिकाणी झालेलं आहे. गंगेचं जे तीर्थ आहे ते गंगेचं तीर्थ किती दिवस ठेवा घरामध्ये खराब होत नाही. बरं का, नीट आहे का? गंगेचं जे तीर्थ आहे ते कधीच खराब होत नाही. खराब होतं ते तीर्थ असू शकत नाही. बरं का, लक्षात आलंय ना? गंगेचं गंगाजल किती दिवस घरी ठेवा आणि मग माऊंद रूपाने तुम्ही ते तीर्थ द्या, खराब झालेलं राहत नाही. कारण का? ते गंगाजल आहे, गंगेचं तीर्थ आहे. भगीरथ का बुंद भला क्या करे खंदल का पाणी, भगीरथ का बुंद भला क्या करे खंदल का पाणी, संतन की दाशी भली क्या करे राजा की राणी. मायबापांनो, भगीरथ नदीचे एक बुंद आणि थेंब जरी असेल आणि आपल्या गावातलं तलावभर पाणी असेल तरी तलावभर पाणी त्या थेंबभर पाण्याची बराबरी करू शकत नाही. कारण का? ते तीर्थ आहे, हे पाणी आहे. तसं राजाची राणी असेल, ती भौतिक सुखाने सुखी असेल पण देवापर्यंत जाईल की नाही सांगता येत नाही. पण संताची दाशी असेल तिला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगीरथ का बुंद भला क्या करे खंदल का पाणी, संतन की दाशी भले क्या करे राजा की राणी. अशा प्रकारे हे तीर्थ आहे आणि ते माऊंदे गंगापूजन आपलं आज या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून तीर्थयात्रा करत असताना तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगी शिव वासुदेव धनिवरी. या न्यायाप्रमाणे यात्रा करताना काही पैसे खर्च होतात. तसं तर काही जाणार नाही माणसं, पैसे खर्च होतातच आहे. बाहेर गेलो रोज खर्च लागतो. मग पैशावर लोभ धरून असेल, पैशावर माया धरून असेल, त्या लोभाने, मायाने, ममतेने आम्हाला यात्रा घडणार नाही, खर्च होणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, बाबा रे लोभ ममता दौडू अशा वेदर व्यथेचा बळसा, न करू अनेक सायाचा वासुदेवा वाचुनी. वासुदेवाशिवाय दुसरं सायाच करू नको, हे घडणारच आहे. आणि परमार्थाचं मुख्य लक्षण जर काय असेल, काय वर्म असेल, शेवटचं चरण मुख्य वर्माचे हे वर्म, मुख्य वर्माचे हे वर्म, मुख्य वर्माचे वर्म, मुख्य वर्माचे वर्म. करो येईल सकळ धर्म, करो येईल सकळ धर्म, करो येईल सकळ धर्म, करो येईल सकळ धर्म. एका
या ठिकाणी दुबे पाटील परिवार आणि दाने पाटील परिवार यांची ही यात्रा अत्यंत सुंदर आणि शान झालेली आहे. छान यात्रा होऊन या ठिकाणी मावंद्याचं हे गंगापूजन या ठिकाणी चारधाम यात्रेनिमित्ताने आज असणारा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. संपूर्ण परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो. वेळ झालेला आहे. या ठिकाणी सर्व क्षेत्रातले मान्यवर आपण या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले आहात. सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. कुठलंही काम करत असताना श्रद्धेने करावं, प्रेमाने करावं, आनंदाने करावं, तेव्हा फलप्राप्ती होत असते. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है. श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है. ये तीनों अगर मिल जाए तो दुनिया सन्मान देती है. दुनियामध्ये आम्हाला सन्मान मिळावा वाटत असेल तर ह्या तिन्ही गोष्टी आरूढ कराव्या. आज या परिवाराला धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. जय विठ्ठल होईल. सर्व टाळकरी खाली बसतील. काही सत्कार आहे ते होतील, मग आपण उठा. विठ्ठल जय 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 हरी. आजच्या या पर्वकालावर स्वामी अरुणाथ गिरीजी महाराज सुंदर असं विवेचन या पर्वकालावर दिलं. त्याबद्दल सर्व डुबे परिवार आणि दाने परिवाराच्या वतीनं महाराजांना मनशा धन्यवाद. या परिवारानं आपली चारधाम यात्रा सुखरूप पार पडली आणि त्या सुखरूप पार पडल्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्याच निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याच गावातील काही भाग्यवान या ठिकाणी पायी नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. या परिवाराने त्यांचं या ठिकाणी सन्मान पूजन या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी विनंती करेल, कृपया दर्शनाला कुणी अजून येऊ नका. 2 मिनटं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं आहे की जी सूचना आहे त्या सूचनेचं पालन करा. या ठिकाणी या परिवाराने पायी नर्मदा परिक्रमा केलेल्या आहेत. 3 ते 3.5 महिने ते या ठिकाणाहून गेले होते आणि तेही सुखरूप या आपल्या गावामध्ये पोहोचले. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी पूजन आहेत. म्हणून मी विनंती करेल पूजनासाठी बाळूमामा डुबे तुम्ही इकडे या पूजन करण्यासाठी त्यांचं. त्याचप्रमाणे दाने काका, श्री बाळकृष्ण शहादू पाटील देवरे यांना विनंती आहे की आपलं पूजन या ठिकाणी होत आहेत, म्हणून आपण कृपया समोर यावं. त्यानंतर श्री मच्छिंद्र शिवराम वागचौरे यांनाही विनंती आहे की आपण पूजनासाठी समोर यावं. खूप भाग्य आपलं आहे की आपण या ठिकाणी महाराजांच्या समोर साक्षीनं या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आलात आणि त्यानिमित्तानं आपलं पूजन या परिवारानं ठेवलेलं आहे. त्यानंतर श्री भागाजी म्हातारबा कांदळकर, पूजनीय श्री भागाजी म्हातारबा कांदळकर यांनाही विनंती आहे की आपणही समोर यावं, आपल्या पूजनाचा सन्मान स्वीकारावा. त्याचप्रमाणे श्री वेणुनाथ शंकर पाटील डुबे, पूजनीय श्री वेणुनाथ शंकर पाटील डुबे यांनाही विनंती आहे की कृपया आपणही समोर येऊन या ठिकाणी पूजनाचा सन्मान करावा.